डिझायनर गोधडीचे वेगवेगळे पॅटर्न्स आम्ही तुम्हाला आमच्या आधीच्या एपिसोड्समध्ये दाखवलेलेच आहेत आणि याच गोधडी पॅटर्नचा उपयोग करून बॅग्सही सध्या आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणूनच ग्ली डिझाईननं अशाच गोधडी बॅगचं ट्रेंडी कलेक्शन आणलंय खास तुमच्यासाठी. हॅलो, वेलकम टू ग्ली डिझाईन्स. मी प्रीती पिशवीकर. आज आपण एक थोडा युनिक कॉन्सेप्ट बघणार आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे गोधडी आपली आजी आपल्यासाठी शिवायची लहानपणी, छान सॉफ्ट मऊ आणि आपण त्याच्यात झोपायचो. तर मी तेच कॉन्सेप्ट आणि तोच आर्ट जी आपली आजी इतकी हौशीने बनवायची थोडं एक रिवाईव्ह करायचा प्रयत्न केला आहे. याच गोधडीची मी युटिलिटी कशी साकारली आहे आणि त्याचे आपण कसे ब्युटिफुल पॅटर्न्स त्या प्रकारे बनवू शकतो, लेट्स सी दॅट. इथे मी आपले काठ असतात, आपली साडी विरते पण आपले काठ तसेच सुंदर राहतात. तर ते काठ आम्ही कट करून त्याचे जॉईंट करून एक सुंदर गोधडी बनवली आहे. तसंच आपल्याकडे भरपूर ब्लाऊज पीसेस असतात वेगवेगळ्या ओकेजन्सला जे आपण मोस्टली वापरत नाही. सो वी हॅव जॉईंट देम अँड अगेन क्रिएटेड पॅचवर्क करून छान कलरफुल असं गोधडी आम्ही बनवली आहे. देन आपले ड्रेस पीसेस त्याचे पण भरपूर असे लेफ्ट ओव्हर पीसेस असतात, सगळं यूज होत नाही. सो डिफरंट कलर्स आणि लेफ्ट ओव्हर पीसेसनी आम्ही जॉईन करून कम्प्लिटली हँडमेड जशी आपण आधी बनवायचो त्याच्यावर एक धावता दोरा घालून अशी मी एक गोधडी तयार केली. किती कलरफुल आहे ना. मग आपल्याकडे जुने ड्रेसेस असतात, जुन्या ओढण्या असतात, त्याचे पण खूप सॉफ्ट असं झालेलं मटेरियल असतं. डिफरंट फ्लोरल प्रिंट्स आहेत, टेम्पल प्रिंट्स आहेत, कलरफुल प्रिंट्स आहेत, ते पण आम्ही पॅचवर्क करून अशी त्याची गोधडी बनवली आहे. असेच तुम्ही पण तुमची वेगवेगळी क्रिएटिव्हिटी, कलर सेन्स वापरून आपापल्या गोधड्या बनवू शकता. इथे मी थोडं असं कॉम्बिनेशन केलं आहे, म्हणजे ज्योमेट्रिक्स आणि प्लेन कापड वापरून मग एक मसाबा प्रिंट्सचे पण मध्ये खूप ट्रेंड आलेली. सो दॅट हॅड कॅमेरा प्रिंट, असे वेगवेगळे सायकल प्रिंट आणि त्याच्यातच देन वी हॅव ॲडेड मध्ये मध्ये थोडं कलरफुल कॉटन्समधले फ्लोरल प्रिंट्स, एक मिक्स आणि मॅच असं टच आम्ही दिलेलं आहे. सो इसेन्शियली मी बॅग्स बनवते. सो आय हॅव included these गोधडीज into bags. त्यात आपण ते कसे वेगवेगळे पॅटर्न्स मी यूज केलेत आपण ते बघूया. इथे मी सर्वात आधी कन्सिडरिंग द यंग जनरेशन आणि यंग विमेन मी लॅपटॉप हा थॉट ठेवला आहे. सो दॅट लॅपटॉप फिट्स इन टू इट आणि त्याचबरोबर एक छान गोल्ड टच त्याला दिला आहे. हल्ली गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ ह्याची खूप ट्रेंड आहे. सो गेटिंग दॅट ट्रेंड आणि आपली एक जुनी आर्ट टुगेदर, अ ब्युटिफुल कंटेम्पररी डिझाईन. ह्याच्यात आपण सुंदर कॉम्बिनेशन असं केलेलं आहे. आतमधून मी वेल्वेट दिलं आहे आणि बाहेरून आपली छान जुनी गोधडी, त्याला गोल्ड टच दिला आहे आणि व्हेरी स्ट्रॉंग हँडल सो दॅट युअर लॅपटॉप आणि एव्हरीथिंग, बुक्स, एव्हरीथिंग यू कॅन कॅरी इन इट. हे तुमच्या जीन्स बरोबर खूप छान जाईल, तुमच्या इंडियन वेअर बरोबर खूप छान जाईल, इवन साडी, सगळ्या याच्याबरोबर खूप मस्त मॅच होईल. इथे एक आम्ही एक छोटी त्याच्यावरून थोडं लिटिल साईजमध्ये केलेलं आहे. ही कम्प्लिटली ओपन होते सो दॅट तुमचं खूप सामान ह्याच्यात राहतं. वॉटरप्रूफिंग केलेलं आहे आम्ही आतमध्ये. ह्याच्यामध्ये आम्ही मेन 2 कप्पे केलेत आणि शिवाय एक मोठी चेन केली आहे मध्ये आणि इट्स अ परफेक्ट साईज. इथे आपण अजून एक फन डिझाईन बघूया. इथे मी खूप असे ब्राईट आणि हॅपी कलर्स घेतलेत. आपले जे ट्रेडिशनल प्रिंट्स असतात त्याच्यामध्ये कंबाईन करून सिम्पल ब्लाऊज पीसेस पण त्याच्यात यूज केलेत आणि त्याला एक ब्राईट ऑरेंज असं हँडल दिलं आहे.
ॲट द सेम टाईम मी त्याला ज्यूटची दोरी लावली आहे, वेणी केलेली आहे त्याच्या हाताने, आणि आपल्या बैलांच्या गळ्यात जे बांधतात घुंगरू ते मी त्याला अटॅच केलेलं आहे, जस्ट टू गिव्ह इट दॅट स्पार्क. ही ह्याच्या आतमध्ये एक मेन कप्पा असतो अँड इट्स कॉल्ड अ टोट. ह्याच्यात तुमचं बेसिक टॅब्स वगैरे छान राहू शकतात, बुक्स. त्याच पॅटर्नमध्ये मी एक स्लिंग बनवली आहे, क्रॉस बॅक, आणि त्याला एक छान असा गोंडा लावला आहे. हल्ली जीन्स किंवा मॉडर्न वेअरवर आपलं एथनिक वेअरचं कॉम्बिनेशन, म्हणजे ज्वेलरीमध्ये म्हणा किंवा तुमच्या वेगवेगळ्या ॲक्सेसरीजमध्ये म्हणा किंवा बॅग्समध्ये, अशी खूप ट्रेंड आहे. सो यू डू क्रॉस मॅच, म्हणजे यू वेअर अ नाईस ट्रेडिशनल साडी अँड यू हॅव मॉडर्न ॲक्सेसरीज. इथे मी पिकासा प्रिंट्स म्हणून, म्हणजे आपले एक आर्टिस्ट होते पिकासा प्रिंट असलेले, तर ते प्रिंट्स मी जॉईंट करून पॅचवर्क करून त्याच्यावर मशीन एम्ब्रॉयडरी केलेली आहे. जो आपण हाताने धावता दोरा घालतो, हिअर आय हॅव यूज्ड मशीन थ्रेड्स. दिस बॅग इज ऑल्सो व्हेरी स्ट्रॉंग, ग्रेट फॉर लॅपटॉप्स, बुक्स. इट्स कॉल्ड अ टोट. मोठी बॅग असते. ह्याला मी क्रॉस कलर कॉम्बिनेशन केलं आहे दोन्ही बाजूला. तर अशी एक आपण आपली संस्कृती पण जपू शकतो आणि एक मॉडर्न ट्रेंड पण त्याच्यातून क्रिएट करू शकतो. सो यू हॅव गोधडी आणि त्याच्यातून क्रिएट झालेल्या ब्युटिफुल बॅग्स. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.